KNH News 24. श्रीरामपूर येथील सोनार दुकान फोडीचे 4 आरोपी जालना येथे पकडले। प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की फिर्यादी निखिल विजय नागरे वय 34 धंदा सराफ रामभाऊ सोपान नागरे ज्वेलर्स राहणार सद्गुरु कृपा सावता रोड वार्ड नंबर 3 श्रीरामपूर हे दिनांक 17/7/2025 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले असता अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून दुकानातील ड्रावर व कपाटामधील सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने असा एकूण 26,59,745 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला। याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 681/2025 BNS कलम 305 331 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल आहे। पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटना ठिकाणी भेट देऊन CCTV फुटेजची पाहणी करून नमूद गुन्हा हा गोपीसिंग टाक राहणार जालना व शिवाजी प्रल्हादराव सासनिक राहणार जालना अशांनी त्याचे साथीदारासह केल्याचे निष्पन्न झाले। दिनांक 22/7/2025 रोजी गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी हे जालना येथे असल्याची माहिती मिळाली। पथकाने मिळालेल्या माहितीवरून जालना तालुका पोलीस स्टेशन जिल्हा जालना येथे जाऊन जालना तालुका पोलीस स्टेशन येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय साळुबा मेहत्रे यांच्या मदतीने संशयित आरोपी शोध घेऊन 1 गोपीसिंग प्रल्हाद सिंग टाक वय 25, 2 दीपक सिंग प्रल्हाद सिंग टाक वय 28 अनुक्रम नंबर 1 व 2 राहणार सिद्धार्थनगर तालुका जिल्हा जालना मूळ राहणार गुरु गोविंद सिंग नगर शिरकली मोहल्ला टाक हाऊस जालना, 3 शिवाजी प्रल्हादराव सासनिक वय 36 राहणार रेणुकामाता मंदिराजवळ गांधीनगर जालना, 4 अमित नंदलाल दागडिया वय 32 राहणार खरपुडी रोड हरिगोविंदनगर जालना अशांना ताब्यात घेतले। ताब्यातील आरोपींकडे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 681/2025 च्या अनुषंगाने विचारपूस केली असता आरोपी गोपीसिंग प्रल्हाद सिंग टाक यांनी त्याचे साथीदारांसह 17/7/2025 रोजी रात्री त्यांच्याकडील होंडा कारमधून जाऊन श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर येथे सोनाराच्या दुकानामध्ये चोरी केल्याची माहिती सांगितली। पथकाने पंचासक्षम ताब्यातील आरोपींकडून 14,07,000 रुपये किमतीत त्यात होंडा कंपनीची सिटी ZX कार क्रमांक MH3 AZ 5458 5 मोबाईल 11 किलो 230 ग्रॅम चांदीचे दागिने व लगड 4 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे। ताब्यातील आरोपी दीपक सिंग प्रल्हाद सिंग टाक याचेवर दाखल गुन्ह्याचा अभिलेख पडताळणी केली असता त्याचेवर जालना जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला यापूर्वी दरोडा तयारी घरफोडी व चोरीचे 14 गुन्हे दाखल आहेत। श्रीरामपूर शहरातील नागरे ज्वेलर्स या ठिकाणी रात्री अज्ञात चोरट्यांनी येऊन त्यांचं शटर उचकटून दुकानामध्ये ठेवलेला साधारण 23 किलो चांदी आणि 4.5 तोळे सोनं असा 26 ते 27 लाखाचा मुद्देमाल हा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेला होता। त्याप्रमाणे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे PSI सालगुडे आणि त्यांच्या टीमने तांत्रिक विश्लेषण तसेच CCTV फुटेज आणि इतर साक्षीदार यांच्या मदतीने अतिशय कौशल्याने तपास करून जालना शहरातील गोपीसिंग टाक व त्याचे इतर 3 साथीदार अशा एकूण 4 आरोपितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यांच्याकडनं साधारण 12 किलो चांदी 4 ग्रॅम सोनं व गुन्ह्यात वापरलेलं होंडा सिटी वाहन हे जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे। KNH News 24 साठी राजेंद्र सूर्यवंशी श्रीरामपूर।